गणपतीचे
गणपतीचे आणा चिंतामणी देवा गणपतीचे आणा करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण पैसले ती देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुका चिंतामणी देवा गणपतीसी आणा करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो
पांडुरंगा गुरु प्रथम मनवन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेन संतासी रंजवू चित्तासे आपुलिया सजयती सिंधुवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणि नशीब या कुंदेंत तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावना या विणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती हृदेव सदा वंदिता समं पातु सरस्वती भगवती निशेष जाडापः मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तत्महं वन्दे परमानन्दं माधवं नारायण नमस्कृते नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव जयमुदिरेत नमः शिवाय सांबाय सगणाय ससुनवे सगंगाय सविशाय नमो नमः महायोगपीठे तटे भीमनद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मणे ब्रह्म चित्तामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजना तुझे पत्री देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्राचे थोर साधू जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठ गमन करणारे आणि जिराई गमन असणारे वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान झालेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा गणपतीचं वर्णन करणारा हा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे विठ्ठल सेवेचा परिहार कुठलाही कीर्तनकार असो माणूस सेवेचा परिहार सांगणं अत्यंत आवश्यक असतं बरं का परंपरेनुसार चालत असणारी ही गणपत्य किंवा याला गणपती म्हणतो गणपत्य उपासक असणारे आमचे भालकीचे सर्व मंडळी आमचे रत्नदीप सर त्याच्यामध्ये ऐका त्यांच्या नावामध्येच रत्न आहे आणि त्यांच्या नावामध्येच दीप आहे दीप काय करत असते महाराज दीप हे अज्ञानावर मारते बरं का दीप म्हणजे प्रकाश म्हणजे अज्ञानाकडे ज्ञानाकडे नेणारी जी प्रकाश आहे ते म्हणजे आमचे रत्नदीप सरोवर आणि अशी असणारी ही सेवा कुंभेश्वर गणपती मंदिर मौजे तालुका भालकी जिल्हा बिदर गेली अनेक वर्षापासून असणारी ही परंपरा या भालकीच्या सर्व सद्भक्तांना साधकांना उपासकांना ही सेवा महाराज बेंदाळकर यांच्या सोबत एकदा आलो होतो बरं का या मंदिराला त्या दिवशी माझं दर्शन झालं बेंदाळकर महाराजांसोबत मी आलो होतो महाराजांचं कीर्तन श्रवण केलं रत्नदीप सरांचं परिचय झालं आणि त्याचबरोबर असणारे आमचे युट्यूबचे जे सेवा करणारे जे माऊली आहेत मला थोडं नाव लक्षात नाही थोडं नाव लक्षात आलं शिवाजीराव युट्यूबच्या माध्यमातून सध्याचा विश्व म्हणजे ऑनलाईनचा जग आहे महाराज टुडे त्याला इट इज द
सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल एरा सध्याचं जे पिरियड आहे महाराज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आमचे शिवाजी महाराज खूप मोलाची भूमिका बजावतात महाराज. ते एक प्रसिद्ध लेखक सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर एवढं साधी राहणीमान महाराज, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी एवढा कुटुंब शिखर गाठले तरी सुद्धा पाय अजून आज सुद्धा जमिनीवर आहेत महाराज. आणि आमच्यासारख्या पामराची सेवा शिवाजी महाराज तन मन धन कायिक वाचिक मानसिक या तिन्ही भावनेनं वारकऱ्यांची सेवा करतात बरं का. हे महत् भाग्य. रत्नदीप सर असतील आणि भालकींचे सर्व सद्भक्त आणि सर्व सद्भक्तांच्या माध्यमातून आजचे यजमान कोण आहेत मला नाव माहित नाही, म्हणून आजचे यजमान जे कोणी असतील त्यांचं काहीतरी खूप मोठं महत् भाग्य आहे. कारण ऐका महाराज, देवाची सेवा, साधूची सेवा, संताची सेवा हे घडायला भाग्य लागते बरं का. हो, म्हणून वर्णन आहे भाग्यवंत घरी भजन पूजन आणि त्यांची वाट पाहे रघुनंदन किंवा भाग्य ऐसी झाली जोडी आता घडी न विसंबे विटेवरी समचरण संती खूण सांगितले. संतांनी तुम्हाला खूण सांगितलंय महाराज. म्हणून सध्याचा जो युग आहे तो कलियुग आहे बरं का. आणि या कलियुगामध्ये भगवंताची सेवा घडणं दुरापास्त आहे महाराज. कारण काय त्याचं कारण आहे बरं का. कृता ध्यायेत विष्णू, कृता ध्यायेत विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्याया कली उद्धरती कीर्तना. कलियुगामध्ये तुमच्या आमच्या उद्धाराचं एकच साधन सांगितलंय महाराज. कोणतं साधन? कलियुगे माझे करावे कीर्तन. कलियुगामध्ये सगळ्यांना घडणारी ही सेवा कीर्तनाची सेवा. कलियुगामध्ये साधन सांगितलंय कीर्तनाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करता येते बरं का. परंतु कीर्तन हे सगळ्यांना येत नाही महाराज. कीर्तनाला काय काय लागते शिवाजी महाराज? कीर्तनाला अध्ययन लागतं, कीर्तनाला उपासना लागतं. कीर्तन करण्यासाठी निधिध्यास पाहिजे, उपासना पाहिजे आणि अध्ययन पाहिजे बरं का. आणि अध्ययनाशिवाय कीर्तन जमते का? जमणार नाही बरं का. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे यजमान आहेत संतोष गदगे भालकी. ते तहसील ऑफिस मध्ये सेवा करतात, महसूल कार्यालयामध्ये काम करतात महाराज. परंतु असणारी त्यांच्या प्रती असणारी ही गणपतीची सेवा त्यांचं काहीतरी महत् भाग्य आहे महाराज. आणि या भाग्याला ही सेवा त्यांना घडते, अनंताची गोष्ट आहे. कारण काय, कलियुगामध्ये साधूची सेवा घडणं म्हणजे दुरापास्त आहे महाराज. साधू कुणाला म्हणावे हेही मोठा प्रश्न झाला. अंगा लावूनिया राख डोळे झाकूनी कलिती प्राप किंवा पोटासाठी संत झाले कलित बहुत, त्याला साधू म्हणायचं नाही महाराज. आता साधूचे लक्षण सांगत असताना वेगवेगळे लक्षण सांगितले कलियुगातल्या साधूंचं. बॉडी दाढी आणि गाडी, बॉडी दाढी गाडी. महाराज म्हटल्यानंतर महाराजांना ढेरी लावलं. आता मला थोडा आहे ना ढेरी. हो, महाराज म्हटल्यानंतर ढेरी, गाडी, बॉडी आणि दाढी हे महाराजांचे लक्षण आहेत का? तसं नाही महाराज. दास राहतो डोंगरावरी चिंता करीतो विश्वाची, त्याचं नाव आहे साधू महाराज. उगा साधू कोणाला म्हणायचं नाही. म्हणून नामदेवराय एका ठिकाणी 3 वेळेस संदेश देतात बरं का. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा,
साधू थोर जाणार कलियुग. सध्याचा युग कलियुग आहे महाराज. मी आता सांगितलं तुम्हाला, कारण कलियुगामध्ये अनेक साधना आहेत, परंतु त्या साधना दुरापास्त आहेत महाराज. साधूची सेवा घडायला महत् भाग्य लागते. साधूची सेवा तेवढं घडणं सोपं नाही महाराज. हो, प्रमाणे चंद्रामृत सुखे सेववील, अस्तादाचा रवी धरवेल, पाया सागर तलवेल, तरी त्या साधूची भेट न होईल का. ऐसी कैसी याने भेटतील साधू. साधूची भेट होणं दुरापास्त आहे. सूर्य अस्तमानाला जाऊ लागलाय, त्या अस्तमानाला जाणाऱ्या सूर्याला सुद्धा थांबवली होती एका स्त्री शक्तीनं. ती कोणती स्त्री शक्ती आहे महाराज? वा, सैंडिल्य किंवा त्याला अहिल्या अनुसया माता म्हणा. अनुसया माता सैंडिल्यासाठी थांबवली होती बरं का. असा अभ्यास पाहिजे महाराज. काय अभ्यास आहे? असे उपासना पाहिजे, अशी उपासना पाहिजे. संप्रदायामध्ये अशी उपासना महत्वाची आहे बरं का. म्हणून अस्तमनाला जाणाऱ्या सूर्याला थांबवता येतं, सगळ्या गोष्टी थांबवता येतील महाराज, परंतु त्या साधूची भेट होणं दुरापास्त आहे बरं का. बहु अवघड आहे संत भेटी, तरी करुणा केली जग जेटी. म्हणून महाराज साधूची सेवा आज भालकी वासियांना साधूंची सेवा घडते दर संकट चतुर्थी. आज माघ कृष्ण पक्ष चतुर्थी निमित्त या ठिकाणी ही आजची ही सेवा आहे. आणि ह्या दर महिन्याच्या संकट चतुर्थीला त्यांना ही सेवा घडते. साधूची सेवा घडते, वैष्णवांची सेवा घडते. महत् भाग्यावर देव पंचायतामध्ये ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का. कीर्तन लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन आहे, नाहीतर कटकट आहे महाराज. आलं का लक्षात? तुम्ही बघा एकनाथ महाराजांचे सगळे भारुडे काढून बघा. ऐकलं तर भारुड आहे, नाहीतर भारुड आहे. काय म्हणतो मी नीट लक्ष द्या. ऐकलं तर भारुड आहे, नाही केलं तर भारुड आहे. भरडा, पुरणपोळी, कढी, भरडा, कोणाला पाणी येऊ देऊ नका. इथं काय मिळणार? दररोज मिष्टान्न भोजन आहे. इथं काय आनंद आहे महाराज. हो, ऐकलं तर भारुड आहे. एक भारुड आहे बघा. तुम्हाला सांगतो वेगळं निघा, वेगळं निघून संस्कार बघा. तुम्हाला सांगतो वेगळं निघा, वेगळं निघून संस्कार बघा. वेगळं निघा म्हणजे माय बापाला वेगळं टाकून बायकोला घेऊन वेगळं घ्यायचं असं नाही महाराज. तुम्हाला सांगतो वेगळं निघा म्हणजे कामापासून वेगळं निघा, क्रोधापासून वेगळं निघा, अभिमानापासून वेगळं निघा, मोहापासून वेगळं निघा असं सांगितलं बरं का महात्मानं. म्हणून महाराज ऐकलं तर कीर्तन आहे, ऐकलं तर भारुड आहे, नाही गेलं तर भारुड आहे, नाही गेलं तर कटकट आहे बरं का. म्हणून महाराज देव पंचायतनामध्ये ऋग्वेदामध्ये देव पंचायतन सांगत असताना देव पंचायतनामध्ये फक्त 5 देवाची उपासना सांगितली. किती देवाची उपासना सांगितली महाराज? फक्त 5च देवाची उपासना सांगितले. आणि ती कोणती उपासना सांगितले? अभंगाचं पहिलं चरण आहे, चिंतामणी देवा गणपती सियाना, चिंतामणी देवा गणपती सियाना, चिंतामणी
ऋग्वेदामध्ये देव पंचायतामध्ये फक्त 5 देवाची उपासना सांगितली आणि त्या 5 देवाची उपासनामध्ये पहिले नंबर कोणाचा आहे? गणपती बाप्पाचा आहे महाराज. गणपती बाप्पा म्हणजे साधे दैवत नाही, ऐका. गणपती बाप्पा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा विराजमान. आता तुम्हाला प्रश्न पडेल कदाचित, महाराज तुम्हाला कीर्तन करायला म्हणून बोलवलं आम्ही आणि तुम्ही आम्हाला उलटच सांगलं. काय उलट आहे? शिव पार्वतीच्या लग्नामध्ये गणपती विराजमान होते. त्याचं कारण असं आहे महाराज, गणपती काय करवून ठेवलेलं देव नाही. गणपती हे अनादि सिद्ध दैवत आहे महाराज, अनादि दैवत आहे गणपती. म्हणून त्या नारदाने वर्णन करे, नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये प्रथमवक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं. गणपती साधं दैवत नाही महाराज. गणपती शिव पार्वतीच्या लग्नामध्ये विराजमान होते, अनादि सिद्ध. आणि देव पंचायतामध्ये गणपतीची उपासना पहिल्यांदा सांगितलं बरं का. कोणी केलं गणपतीची उपासना? मोरया गोसावी नावाचे एक ब्राह्मण होऊन गेले चिंचवडला पुण्यामध्ये. त्यांचं नाव आहे मोरया गोसावी. जे गणपतीची उपासना करतात त्याला गणपत्य म्हणतात. जे विष्णूची उपासना करतात त्याला वैष्णव म्हणतात. जे भगवान शंकराची उपासना करतात त्याला शैव म्हणतात. आणि जे आदिशक्ती अंबाबाई तुळजा भवानी मातेचं जे सेवा करतात, उपासना करतात, त्यांना शाक्त म्हणतात महाराज. शाक्त अलग लक्षात. आणि मोरया गोसावीच्या घरामध्ये गणपत्य होतं. गणपत्य परंपरेनुसार आलेली सेवा होती गणपतीची. आणि मोरया गोसावी महाराज जीवनभर आयुष्यभर करा नदीच्या तीरावरती, इथं तुम्ही पुण्याजवळ करा नदी म्हणून आहे, त्या नदीच्या तीरावरती मोरया गोसावींनी आपलं संपूर्ण आयुष्य, ऐका, मोरया गोसावी हे प्रॉपर कर्नाटकचेच होते बरं का. आता मला इतिहास सांगायला वेळ नाही, क्षमा करा. मोरया गोसावी हे कर्नाटकचेच होते, परंतु आपली उपजीविका भागवण्यासाठी ते पुणे प्रांतात गेले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. चिंचवड मध्ये जाऊन त्या ठिकाणी करा नदीच्या तीरावर काही दिवस वास्तव्य केले. आणि वास्तव्य करून महाराज त्यांच्या घरामध्ये गणपतीची सेवा होती, गणपतीची उपासना. आयुष्यभर गणपतीची सेवा महाराज, आयुष्यभर गणपतीची सेवा केली बरं का.
आयुष्यभर गणपती अथर्वशीर्षाचं पारायण केलं. गणपती अथर्वशीर्ष सांगताना महाराज हरि ओम ओम नमस्ते गणपते त्वमेव केवलम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम नरतासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. ऐका, ब्रह्म खल्विद ब्रह्म आहे महाराज. गणपती म्हणजे साधं दैवत नाही. पद्मपुराणामध्ये या गणपतीचं वर्णन 21 अवतार आहेत गणपतीचे. वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळे अवतार सांगितले. म्हणून महाराज ऐका, कुठलाही लेखक असो, कुठलाही कवी असो किंवा तमाशाचे फळ होते पूर्वी महाराष्ट्रामध्ये, कुठल्याही तमाशाचे फळ असू द्या, त्या तमाशाच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गणपतीला नमन करेपर्यंत तमाशाच्या फडातलं कार्यक्रम सुरू होत नाही. किंवा एक कुठलाही भारुड घ्या महाराज, कुठले भारुड घ्या, ओम नमो जिगणनायका, ओम नमो जिगणनायका, ओम नमो जिगणनायका, ओम नमो जिगणनायका. ऐका ना, कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात कुठलाही लेखक असो बघा, श्रीधर स्वामींचं कुठलंही साहित्य बघा, महिपती बाबांचं कुठलंही साहित्य काढून बघा, महर्षी वाल्मिकींचं कुठलंही साहित्य काढून बघा, व्यास महर्षींचं कुठलंही साहित्य तुम्ही डोळ्यासमोर काढून ठेवा. सुरुवात कशाने आहे? श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रुक्मिणी प्राण संजीवनाय नमः, असंच आहे ना सुरुवात. म्हणून महाराज गणपती हे अनादि दैवत आहे. आणि मोरया गोसावींनी आयुष्यभर गणपतीची सेवा केली आणि गणपतीची सेवा केली. गणपतीची सेवा केल्याच्या नंतर मोरया गोसावींचा काळ जवळ आला महाराज. आयुष्य संपलं आणि आयुष्य संपल्याच्या नंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाले मोरया गोसावीला. काय पाहिजे बाबा, एवढं आयुष्यभर सेवा केलास तू माझी, काय पाहिजे तुझ्या जीवनामध्ये, काहीतरी मागणी माग. खरा भक्त काहीच मागत नाही देवाला. आणि तुम्ही आम्ही देवाला कुचके सुपाऱ्या द्यायचं, भटजी खाव तर भटजीला लूज मोशन व्हाव असले सुपाऱ्या द्यायचं, आणि कडू झार असलेले त्या ठिकाणी बदाम द्यायचं भटजीला सत्यनारायणाच्या पूजेला. आणि मागणी काय काय मागते शिव? ओम श्रीमद भगवत महापुरुषाच्या विष्णुराज्ञा प्रवर्तमानश्च अद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे. बघा त्या संकल्पामध्ये काय काय म्हणतं? मम अस्माकं सहकुटुंबानां सकल पीडाहरार्थ आयु. कुचके सुपाऱ्या देऊन आयु मागली. ध्यानात राहू दे मी काय बोललो. आणि कडू असणारे बदाम देवाला देऊन काय मागतंय? ऐश्वर्य, आयु, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थ. ही मागणी ऐका, ही मागणी जीवाची आहे. संतांची मागणी वेगळी आहे महाराज. काय म्हणले मोरया गोसावी? देवा काहीच लागणार, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, काही लागत नाही, फक्त तुझ्या नावाला माझं नाव जोडाव आणि एवढंच जगामध्ये तुझ्या नावासोबत माझं नाव कुठेही यावं. म्हणून तेव्हापासूनच हे प्रचलित झालं महाराज. गणपती बाप्पा आला का नाही मोरया? म्हणून मोरया गोसावींनी ही मागणी मागितलं, गणपती बाप्पाने दिली. आणि ऐका, गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे अधिपती. समुदायाचा अधिपती जो आहे त्याचं नाव आहे गणपती. गणपती म्हणजे साधन आहे महाराज. हो, सगळ्या गणाचा, राक्षस गणाचा, देवगणाचा अधिपती कोण आहे तर गणपती बाप्पा. लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना करण्यासाठी सार्वजनिक, ऐका मी काय बोलतो नीट लक्ष द्या, सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती सुरू केल्यावर का लोकमान्य टिळकांनी. कशासाठी केले ऐका महाराज. लोक गणपती बसवतात, परंतु गणपतीची उपासना तुमच्याकडून बरोबर न घडल्या कारणानं 1993 ला जे किल्लारीची परिस्थिती जी घडली होती, अनंत चतुर्दशीच्या दिवशी एवढं नाचले महाराज किल्लारीवासी, एवढं नाचले गाढ झोपले. आणि महाराज रात्री मधूनच गणपती बाप्पानं काय केलं हो, किल्लारीची दुरावस्था करून टाकली. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये मद्यप्राशन करावं, गणपती बाप्पा पुढे बसून प्रत्येक खेळावं, प्रत्येक नरकात जागा द्या ना, देव कुंडी पाकामध्ये जागा द्या. गणपती बाप्पाची उपासना जर विधिवत, जर आपल्याला कसं आहे, कलियुग आहे, कलियुगामध्ये आपल्याला विधिवत काही जमत नाही बरं का.
अवघ्या साधना झाल्या क्षीण, कलेन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. उचित विधी विधानाने आपल्याला पूजा सुद्धा करता येत नाही महाराज. म्हणून काय करावं, अंतःकरण शुद्ध ठेवून गणपतीची उपासना करावं बरं का. ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः. किंवा गायत्री मंत्र बघा, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. प्रत्येक देवाचे गायत्री मंत्र निर्माण केले. या मंत्राचा तुम्ही जप करा. तुम्हाला या भवन नदीमधून पहिल्या तीराला जर गणपती बाप्पा नेला गेला तर मला विचारा. कारण ते मोरया गोसावीने साक्ष दिलेला आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले उगा बोलत नाही संत महात्मे, आपल्या पदराचं बोलत नाहीत महाराज. अलग लक्षात. म्हणून गणपतीची उपासना प्रत्येकाने करावं. परंतु भानगड एक झालं, मोरया गोसावीला एक मुलगा होता आणि त्याचं नाव होतं चिंतामणी देव. चिंतामणी देव ब्राह्मण. भानगड असा महाराज ऐका, द्विज कोणाला म्हणा, ब्राह्मण कोणाला म्हणाव. कलियुगामध्ये ब्राह्मणाची व्याख्या वेगळी आहे बरं. ब्राह्मण कोणाला म्हणाव, धाब्यावर जाऊन खाणाऱ्या पिणाऱ्याला ब्राह्मण म्हणावं. ब्राह्मण म्हणजे कोणाला म्हणावं ऐका, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, ज्याच्या कपाळावरती भगवंताचं तिलक आहे आणि ज्याच्या डोक्यावरती शिखी आहे. शिखी म्हणजे शेंडी, ज्याला शेंडी नाही तो ब्राह्मण नाही. आणि ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र असं यज्ञ पवित्र धारण केलंय आणि ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस भगवंताचं नाम आहे महाराज. हो, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. लोक गणपती जयंती साजरा करतात. गणपती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक मार्केट यार्ड मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आहे. आणताना काय करतात, गणपतीला नाचत गाजत मिरवणूक काढत फटाकड्या फोडत गणपतीला आणतात. आणि काय बघा त्या गणपतीचं नशीब किती खोटं महाराज. आणि एकदा का ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारानं एकदा का त्या गणपतीची प्रतिष्ठा झाली आणि आरती झाली, कोणती शेंदूर लाल चढावो अच्छा गजमुख को दोन्ही लाल बिराजे सुत गौरी. एकदा आरती झालं की लगेच त्या गणपती पुढे डान्सचे कार्यक्रम. गणपतीला आणायचं, मिरवणूक काढून आणायचं, विधिवत प्रतिष्ठा करायचं आणि लगेच त्याच्या समोर काय म्हणायचं, मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. गणपती पुढे तुमच्याकडे डान्सचे कार्यक्रम होईना, आमच्याकडे लय होते तुम्ही सांगा. तुमच्याकडे कार्यक्रम गणपतीला विधिवत स्थापना करायचं आणि दारात अंगणात येऊन त्याच्या पुढे नाचायचं. मेरे अंगणों में तुम्हाला काय वाटत असेल गणपतीला, काय दुःख वाटत असेल गणपतीला, होय महाराज. हा किती म्हणजे जीव कसा आहे.
म्हणून महाराज थोडं लक्ष द्या. गणपतीची उपासना साधी नाही महाराज. मोरया गोसावींनी जशी उपासना केली होती तशी उपासना तुम्ही आम्ही जर केलो तर आपल्या जीवनामध्ये गणपती हे प्रकर्षानं बुद्धीची देवता आहे महाराज. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन प्रकाशमय करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ कुठे तर गणपतीमध्ये. आणि संकट चतुर्थीचं व्रत कोणी केलं होतं महाराज? संकट चतुर्थीचं व्रत तुम्ही बघा, यशोदा मातेने सुद्धा संकट चतुर्थीचं व्रत केलं होतं. कशासाठी? कृष्ण परमात्मा खूप खोड्या करत होता. आणि एके दिवशी काय झालं महाराज, गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी यशोदा माता कुठं आली हो? गणपतीच्या मंदिरात आली. आता हे देव त्याही देव महाराज, हे वैष्णव आहे साक्षात. कृष्ण म्हणजे काय साधा आहे? म्हणून आहे सच्चिदानंद रूपाय विश्वभक्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमः. कृष्ण म्हणजे काय साधा आहे का? होय, कृष्ण म्हणजे काय साधा आहे का? कृष्णाचं आणि गणपती बाप्पाचा संवाद सुरू झाला. काय गणपती बाप्पा, मोदक तुम्ही खाणार का? नाही. दोघांचं सुरू झालं महाराज. गणपती बाप्पा म्हणले, बाबा तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले. आणि एवढं झाल्याच्या नंतर मोदक तर खाल्ला कृष्ण परमात्मा, आणि देवाचं जे मूर्ती आहे ते मूर्ती सुद्धा गिळून टाकलं महाराज. म्हणून वर्णन आहे, देवासीच पुसे देव काय झाला. ऐका ना, गात्यामध्ये प्रमाण आहे, देवासीच पुसे देव काय झाला. असं आगळं वेगळं चरित्र गणपती बाप्पाचे आहे महाराज. मग त्या मोरया गोसावीला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं चिंतामणी देव ब्राह्मण. आणि त्या चिंतामणी देव ब्राह्मणाला एवढा अभिमान महाराज, एवढा अभिमान होता. माणसाला अभिमान राहतो. तिळभर होय अभिमान मेरू तो समान भार देवा. देवाला सगळं जमते महाराज, अभिमान जमणं. हो, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता करावे तनु मनु जीवे लागावे शरणाशी. कोणाच्या चरणाशी लागायचंय? संतांच्या चरणाची सेवा. कारण अविनाशी सुख तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर मिळवायचं असेल ते केवळ आणि केवळ संतांच्या चरण कमलाच्या ठिकाणी आहे. आणि गणपतीच्या चरण कमलाच्या ठिकाणी अविनाशी सुख आहे बरं का. म्हणून देवाची उपासना करा, संतांची उपासना करा. परंतु चिंतामणी देव ब्राह्मणाला अभिमान आलं, माझा बाप माझ्या वडिलांना साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न आहे, देव माझ्या घरी राहतो. अभिमान झाला ब्राह्मणाला, अभिमान गमना. म्हणून वर्णन आहे, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. झूठी काया झूठी माया राम मनुष्य नव बंदे, मत कर तू अभिमान. हे सगळं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर जे दिसतंय महाराज, नको द्रव्यदारा नको येरधारा, नको रे मानसी ज्ञान गर्वे फुगारा. हे बायकोला आपण खरं मानून बसलो. बायकोचं काही लोक बायकोचं दास्यत्व करायला लागले. अरे बायकोच्या दास्यत्वानं अविनाशी सुखाची प्राप्ती होते का? होणार नाही महाराज. काय म्हणले समर्थ, नको द्रव्यदारा नको येरधारा, नको रे मानसी ज्ञान गर्वे फुगारा. कुणाला ज्ञानाचा अभिमान आहे म्हणून वर्णन आहे तुकोबारा म्हणतात, नका डोळे धूर रोनी राहा. कुणाला ज्ञानाचं धूर आहे, कुणाला अभिमानाचं धूर आहे. म्हणून महाराज हे धूर नाशिवंत आहे बरं का. किंवा सांगाते कवडी
रावणाची संपदा, रावणाची सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाचे मानव. काय रावणाचं ऐश्वर्य प्रभाकर महाराज, काय रावणाचं ऐश्वर्य. इथं एक बायको मिळायला तयार नाही. हल्लीच्या युगामध्ये 1000 पुरुषा मागे 800 स्त्रियांचं प्रमाण झालंय. 800 ला 800 होऊ लागल्या, पण 200 कसं करावं? का मठ बांधावं का कुठकर मठावर जाऊन सोडावं? अवघड आहे. मुलींचं प्रमाण घटलंय महाराज, जन्मदर घटलेला आहे. लक्षात घ्या. हे अनिक्विलिब्रियम कशासाठी हे असमतोल निर्माण झाले? तुम्ही आम्ही केलेले पाप आहेत, लक्षात ठेवा महाराज. म्हणून लक्षात ठेवा, रावणाचं ऐश्वर्य किती होतं? 80,000 त्याच्या कांता, 1.25 नातू महाराज, नवग्रह त्याच्या सेवेला. जे नवग्रह आहेत महाराज, ते नवग्रह त्याच्या सेवेला. वायूनं काम काय करावं? वायूनं पूर्ण लंका झाडावं. शनीच्या पाठीवर पाय देऊन राहून सिंहासनावर आणवायचा. 33 कोटी देवाला बंदिशाळीत टाकणारा रावण अभिमानानं वाया गेला महाराज. किती अभिमान रावणाला, भयानक अभिमान. म्हणून महाराज सांगा, ते कवडी गेली नाही, ते कवडी सुद्धा रावणाला नेता आलं नाही. म्हणून अभिमान नसता का, अभिमान आला तुका म्हणे वाया गेला, आणि अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. हरी बोल. आता प्रमाण काय जास्त देऊ नका, वेळेचं बंधन आपल्याला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपलं फक्त सेवा करायचं आहे. अवघड आहे, दुस्तर आहे. अभिमानानं आजपर्यंत कोणी तरलं नाही बरं का. म्हणून तनु मनो जीवे लागावे चरणाशी, गर्वता करावे दास्य सगळं. आज कोणी कोणाचं दास्य व्हायला. अरे दास वा, दास्यत्व भक्ती कोणी केले? दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून नाही केले रामचरण. आज दास कोणी व्हायलाच तयार नाही. सगळे मीच बॉस म्हणाले. अरे बाबा दास हो, नाही नाही मीच बॉस. तुझा वास सुटलाय बाबा, किती वास सुटेल. मी काय काय लोक मीच बॉस म्हणाले. आता त्यांचं कसं होईल, काय होईल? परमात्मा पांडुरंग बघेल महाराज. म्हणून चिंतामणी देव ब्राह्मणाला अभिमान झाला होता, आणि अभिमान झाल्या कारणानं चिंतामणी देव ब्राह्मणाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणले. काय म्हणले? देव म्हणे तू काय एवढी कळची थोरी. मोरया गोसावीचा जो मुलगा होता चिंचवडचा, त्याचं नाव चिंतामणी देव ब्राह्मण. त्याला काय सांगितले होते? चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना तुझे पात्रे. तुमच्या घरामध्ये अगदी वडिलांपासूनची सेवा आहे गणपतीची. मग काय करा, गणपतीला तुमच्या घरी
बोलवा. कशासाठी? जेवणासाठी. आणि तुमच्या सोबत एक पात्र मांडा आणि त्याला जेवायला बोलवा. म्हणून गणपती तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या ब्राह्मणाला, चिंतामणी देव ब्राह्मणाला बोलले. परंतु चिंतामणी देवाच्या ब्राह्मणाच्या ठिकाणी अभिमान असल्या कारणानं काय म्हणले चिंतामणी देव ब्राह्मण? देव म्हणती तुकया एवढी कायची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. अभिमाना भितरी नागवलो. अभिमान होत म्हणून चिंतामणी देव ब्राह्मणाचं नागवण झालं. बरं का, लक्षात ठेवा. म्हणून महाराज अभिमान दुरापासताय आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक मधलं भजन करून उर्वरित सेवा आपण लवकरात लवकर संपू. कारण काय चंद्रोदयाचा वेळ जवळ येत आहे. त्याच्यासाठी वेळेचं काही बंधन आहे. त्याच्यामुळे राहिलेल्या चरणाचं थोडक्याच वेळामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. देव म्हणते तो कया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. एवढी कैची थोरी तुकोबा राहायला म्हणतात महाराज चिंतामणी देवता. अहो एवढं मोठेपण आमच्या ठिकाणी नाही. ऐका महाराज, दशग्रंथी ब्राह्मण जरी असला, मी काय बोलतो माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. दशग्रंथी ब्राह्मण जरी असला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये जर अभिमान जर असेल महाराज, काहीच नाही हो, सगळं वाया आहे. वाया. 4 वेद, 6 शास्त्र, 14 विद्या आणि 64 कला, या सगळ्या कलेनं निपुण असणारा ब्राह्मण सुद्धा महाराज अभिमानानं वाया गेला. रावणाचं ऐश्वर्य तेवढं होतं, रावण वाया गेला. म्हणून चिंतामणी देव ब्राह्मण म्हणतात, देव म्हणते तू कया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. अभिमान कसल्या कसल्याला, भल्या भल्याला अभिमान धोका दिले बरं का महाराज. म्हणून महाराज
ज्या दिवशी तुमच्या ठिकाणचं काम गेलं, ज्या दिवशी तुमच्या ठिकाणी असणारं क्रोध गेलं, आणि ज्या दिवशी तुमच्या ठिकाणी असणारं लोभ गेलं, आणि त्याच दिवशी काय होईल हो? सर्व आनंदाची दृष्टी सर्व आनंदा सांगायची गरज नाही महाराज. पुत्र कसा असावा, गणपती बाप्पासारखा पुत्र असावा महाराज. मातेचं आज्ञा पालन करणारा हा पुत्र. पुत्र कोणाला म्हणा? पतनात त्रायते इति पुत्र. आपलं घर, आपलं कुटुंब, आपला परिवार नरकाला जाणार नाही याच्याबद्दल जो दक्ष आहे त्याचं नाव पुत्र आहे बरं का. पतनात त्रायते इति पुत्र. पतनाला तारणारा जो पुत्र आहे तो खरा पुत्र. ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रैलोक्यात झेंडा. अजून एक प्रमाण आहे. ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. म्हणून महाराज पुत्र कसा असावा? गणपती बाप्पा सारखा पुत्र असावा. गणपती बाप्पा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये विराजमान होते. बघा तुम्ही त्या भगवान शंकराचं पूर्ण संसार जर बघितलं महाराज, शिव महापुराण सांगते बरं का, भगवान शंकर 2 कारणासाठी विष पिले. 2 कारण आहेत भगवान शंकर विष पिण्याचे. समुद्र मंथनामधून हलहल विष निघालं आणि त्याच्यातून अमृत कुंभही निघालं. म्हणून तर आता सध्या प्रयागराजला धूम चालू कुंभमेळा. आणि बघा किती योगायोग आहे. आणि तुमच्या गणपती बाप्पाचं नाव कुंभेश्वर. तिकडे कुंभमेळा, इकडे कुंभेश्वर. ऐका, जे लोक आज इथं गणपतीच्या सेवेमध्ये उपस्थित आहेत महाराज, त्यांना प्रयागला गेले इतकंच पुण्य आहे. कारण कीर्तनामध्ये प्रत्यक्ष देव उभा आहे महाराज. कीर्तन म्हणजे साधन आहे. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. नामदेवरायाच्या कीर्तन मध्ये देव कसे नाचत होते? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडू. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. बरं, कीर्तनामध्ये प्रत्यक्ष देव उपस्थित आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 9 प्रकारच्या भक्त्या सांगितल्या. कलियुगामध्ये कीर्तन साधन सांगितलं, कीर्तन साधन सगळ्याला करता येत नाही. म्हणून काय, श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. कोणी श्रवण भक्ती केली? परीक्षिती राजाने श्रवण भक्तीच केली. परीक्षिती राजाने श्रवण भक्ती केली. आणि महाराज परीक्षितीचं मरण टळलं की नाही सांगा? मरण टळलं की नाही? कारण शृंगी ऋषीचा श्राप होता परीक्षितीला. कारण त्यांनी काय केलं होतं? परीक्षिती राजांनी मेलेला साप नेऊन त्या ठिकाणी ऋषीच्या गळ्यात घातलं होतं बरं का. शम्यक ऋषी त्यांचं नाव. आणि शम्यक ऋषीचा मुलगा श्रृंगीने येऊन पाहिलं. श्रृंगी ऋषीनं पाहिल्याबरोबरला कोण हे दुष्कृत्य केले त्याला श्राप देऊन टाकलं. येत्या 7 दिवसामध्ये तक्षकाच्या दंशानं त्याचं मरण होईल. मग काय केलं परीक्षिती राजांनी? सगळं सोडलं महाराज. सगळं सोडून काय केलं? श्रीमद भागवत कथेचं त्यांनी श्रवण केलं. म्हणून तुम्हाला नारदाच्या व्यासपीठावरून तुमच्या अगदी तळतळून पायाला स्पर्श करून सांगतो महाराज. लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा
स्वर्गी नाही. आणि हे म्हणण्यासाठी ब्राह्मण शूद्र वैश्य क्षत्रिय चांडाळ वेशाला अनुपात्र कोण होते? एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानुपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी. धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. म्हणून सकळाशी येथे आहे अधिकार. कळाशी येथे आहे अधिकार. स्त्री असो पुरुष असो लहान थोर अबाल वृद्ध सगळ्याला अधिकार आहे. भगवंताचं नाम चिंतन करण्याचा अधिकार सगळ्याला आहे बरं का. परंतु यज्ञ करण्याचा अधिकार विशिष्ट वर्गाला दिलेला आहे महाराज. म्हणून भगवंताचं नाम चिंतन करा. चिंतामणी देव ब्राह्मण नंतर शरण आले बरं का. आणि चिंतामणी देव ब्राह्मण काय केलं तरी गणपती बाप्पा त्यांच्यानंतर काही येणं शक्य नव्हते बरं का. पूजा केले. जगद्गुरु तुकोबारायांचं वाट पाहत बसले होते ते चिंतामणी देव ब्राह्मण. असं चतुर्थीचा दिवस होत. असं त्या ठिकाणी पूजा वगैरे झालं गणपतीचं. आणि पूजेमध्ये मन नाही महाराज. बाहेर लक्ष आहे चिंतामणी देव ब्राह्मणाचं. तुकोबाराय आले बाहेर लक्ष आहे. चित्त पूजेमध्ये नाही. शरीर जरी तुमचं इथं भजनात असेल महाराज, परंतु वृत्ती जर सोयाबीन मध्ये लागते, वृत्ती जर कापसामध्ये लागतो, देव मिळतो का? देव मिळत नाही महाराज. म्हणून सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकावं लागतं. सर्वांगाचे कान करा. सर्व इंद्रियाचं दमन करून भक्ती करावं लागते बरं का महाराज. भक्ती पंत बहु सोपा. कलियुगामध्ये फक्त केवळ आणि केवळ भक्ती साधना सांगितलेली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तेच केलं महाराज. तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय येते थोरपण चाळावे ते म्हणे महाराज. हो, कधी रामचंद्र डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर आणि कधी घोराडेश्वर डोंगरावर. एकच काम, दिनरजनी हातचे धंदा गोविंदाचे पोवाडे. एकच भजन, भजनाला प्रमाण मानलं बरं का. म्हणून महाराज जीवनामध्ये अनेक साधना आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. परंतु मी पूर्वी जे तुम्हाला पहिल्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जे मी तुम्हाला सांगत होतो ते परत एकदा सांगतो. इतरत्र देवाची उपासना करून आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. देव पंचायतांमध्ये फक्त 5 देवाची उपासना सांगितली. कोणते 5 देव तेवढं सांगतो आणि शेवेला पूर्ण विराम. गणपतीची उपासना करा. गणपती अनादि दैवत आहे. गणपतीची उपासना आपल्याला फल देणारी आहे. त्याच्यानंतर दुसरी उपासना हराची उपासना करा. हर म्हणजे कोण? भगवान शंकर. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौळी दिगंबर कोटि कोटि प्रणाम शंकर कोटि नमन दिगंबरा ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. भगवान शंकराची उपासना फळ देणारी आहे. कलियुगामध्ये मृत्यू लोकातलं चालतं बोलतं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे. कुठं राहतो? स्मशानामध्ये राहतो. चोराला कुबेर करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे महाराज. चोराला कुबेर करतो. आणि तुम्ही आम्ही तर जीव आहोत. तुम्ही आम्ही तर दररोज काय लागते हो? काय साधन लागते मला सांगा? काय लागते? महादेवाच्या पूजेला काही पैसे वगैरे खर्च करावं लागते का? होय, काय करावं लागते? आता हे युट्यूब करायला लागले म्हणून त्यांचं आमचं प्रेम आहे म्हणून करायला. आणि बाहेर असं जर करत तर याचं पोट भरेल का? सांगा की, बोला की जरा. भरेल का? ऐका, तसं कुठलीही गोष्ट आपल्याला जगामध्ये फुकट मिळत नाही बरं का. देशी कसा आहे त्याचं ब्रीज आहे. देशी जेव्हा घेते देवाला द्यावं लागतंय. काय द्यावं लागतंय? एक पसा पाणी एक बिन वत्र.
एक पसा पाणी, एक बिल्वदल, काय मागतो महादेव? एक 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 लोटा जल, हर समस्ये का हल. शिव महापुराण सांगते, एक लोटा जल हर समस्ये का हल. भगवान शंकराला एक तांब्या पाणी, एक बिल्वदल. गोड वर्णन आहे. काय वर्णन आहे बघा. त्रिगुणात्मक तीन जन्माचं एक बिल्वदल राहिलं तर 3 जन्माचं सार्थक होते माणूस. एक बिल्व शिवार्पणम त्रिजन्म पाप संहारम, एक बिल्व शिवार्पणम. 3 जन्माचं सार्थक होते एक बिल्वदल जर भगवान शंकराला जर व्हायला तर. पण आपल्याला वेळ नाही, संसार सुटणार. काही लोकांना जर म्हटलं चला बालकीला चाललो कीर्तनाला, नाही महाराज मला म्हैस पिळायचा आहे, म्हैस पिळल्यावर हॉटेलला नेऊन द्यायचं आहे. सुटणार संसार. पण विचार करा महाराज, कोणी कोणाचं नाही जगामध्ये, लक्षात ठेवा. बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे. ऐका, पेटवणाऱ्याची गर्दी होईल आणि पेटावं लागते ते एकट्यालाच महाराज, लक्षात ठेवा. पेटावं लागते ते एकट्यालाच. पत्नी दारापर्यंत, मित्र स्मशानापर्यंत पेटवणाऱ्यांची गर्दी होईल, पण पेटावं लागते ते एकट्यालाच. म्हणून नाही रे नाही कोणाचे कोणी रे. म्हणून महाराज कोण कोणाचं नाही जगामध्ये. त्याच्यासाठी भगवंताच्या नामाचा टाहू फोडा, हराची भक्ती करा. गणपती झाला, हर झाला. गणपती झाला, शंभू झाला. आता हरीची भक्ती. कोणती? हरी म्हणजे कोण? पंढरपूरचा विठोबा. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडायचे नाही एकमेका. फक्त त्याच्या गळ्यात विणा राव. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या वंशाचा आहे, कधी कोणी पाहते का? पंढरीच्या लोका नाही अभिमान. बघा तुम्ही, 15 लाख 20 लाख वैष्णवांची मांदियाळी पंढरपुराच्या वाळवंटामध्ये राहते, परंतु कुठलाच पोलीस प्रोटेक्शन नाही. एका रांगेत दिंडीचं शिस्त. काय दिंडी, किती दिंड्या आहेत? अनंत दिंड्या आहेत. म्हणून आणि तो जो सोहळा आहे पंढरपूरचा, त्याची उपासना करा, हरीची भक्ती करा. हरी म्हणजे साक्षात विष्णू. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. त्याची सेवा करा. आणि चौथी उपासना सूर्याची उपासना करा. सूर्याची उपासना कोणी केली? जालना जिल्ह्यामध्ये एक जांब नावाचा एक तालुका आहे आणि त्या जांब नावाच्या गावामध्ये सूर्योजी पंत ठोसर, सूर्योजी पंत ठोसर आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे राणूबाई. सूर्योजी पंत ठोसर, आता ते नंतर कुलकर्णी आहे का आहे तुम्ही बघून घ्या. सूर्योजी पंत ठोसर हे सूर्याचे उपासक होते. म्हणून सूर्योजी पंत ठोसर आणि राणूबाईच्या पोटी कोण जन्माला आले? समर्थाची या सेवकावा कृपा हे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोक तुने, मुठेची कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर. एवढं तर म्हणा महाराज, तुम्ही का फुकट आले? सगळं तुम्हालाच गुत्ता दिलेला आहे, सोयाबीनचा गुत्ता दिलेला. अवघड आहे महाराज. म्हणून मला एक बरं जोरात गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. असं जर टाहू जर फोडलो महाराज तर गणपती प्रसन्न होणार नाही का? आणि त्या सूर्योजी पंत ठोसर आणि राणूबाईच्या पोटी समर्थ रामदास स्वामी जन्माला आले महाराज. आणि समर्थांनी मनाचे श्लोक, मनोबोध नावाचा ग्रंथ लिहिला, दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला आणि करुणाष्टकाच्या माध्यमातून पूर्ण संबंध समाज ढवळून काढलं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा पत्र लिहिलं महाराज. आज जर छत्रपती शिवराय जर झाले नसते, रत्नदीप सरांचं नाव रत्नदीप राहिलं नसतं. लक्षात काय राहिलं असतं? कुठला तरी मोहम्मद पाशा नाही. आणि मी माझं आडनाव जोशी राहिलं नसतं, कुठला तरी मी एक पठाण राहिलो असतो. छत्रपती शिवरायांचे उपकार विसरू नका महाराज. मावळ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हे स्वराज्य स्थापना करून तुमच्या आमच्या हातात दिले बरं का. म्हणून वर्णन आहे, एक राजा इथे जन्मला शिवनेरी
किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव एकच राजा जन्मला आहे आणि तो राजा ऐका तो राजा तुमच्या गावाकडे होय पत्ते खेळतात खेळतात ना खरं सांगा तुम्हाला येतो माझी शपथ खरं सांगा खेळतात की नाही हा त्याच्यामध्ये एक राजा राहतो आता राजा देव का राजा बादशाह काय करत का आम्हाला काय माहित हा राजा कोण होता राजा कोण होता वो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंत वो ब्राह्मण प्रतिपालक तो होता राजा कोण होता रयतेचा राजा होता राजा कोण होता जाणता राजा होता राजा कोणाचा होता राजा बहुजनाचा होता म्हणून महाराज एकच राजा इथे जन्माला छत्रपती शिवरायाच्या नंतर एकही राजा आम्हाला मान्य नाही बरं का छत्रपती ऐका जगात अनेक राजे होऊन गेले हो अनेक राजे होऊन गेले जगामध्ये परंतु प्रत्येकाच्या राज दरबारामध्ये स्त्री नाचली परंतु माझ्या छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये कधीच स्त्री नाचली नाही हे आमचं वैभव आहे महाराज म्हणून तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तुमची आमची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे धर्मो रक्षिती रक्षिता आज रत्नदीप सर शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून जे ही क्रांती आहे महाराज ही क्रांती आहे आपलं धर्म आपली संस्कृतीचं जोपासना करणं काळाची गरज आहे लक्षात ठेवा 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग 5 वेळेस नमाज पडतंय आमचं 30 वर्षाचं गाढव मंदिराकडे येणार ही शोकांतिका लक्षात ठेवा ही भारत देशाची शोकांतिका आहे लक्षात ठेवा म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच करणे आम्हा काम बीज वाढवावे नामाचं बीज वाढवायचं बरं का म्हणून ही उपासना आणि काय केलं तर पुन्हा अभंग येतो चिंचवडच्या ब्राह्मणांनी भरपूर विनवणी केली देव काय येईना मग देव येणार म्हणल्याच्या नंतर मग शेवटी तुकोबाराय म्हणले वाढ वेळ झाला शिळे झाले शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले पानं सगळे मांडलेले आहेत ब्राह्मण येऊन जेवायला बसलेले आहेत सगळ्यांचे ढेऱ्या असे ब्राह्मण बसले महाराज सगळ्यांनी त्या ठिकाणी यज्ञोपवीत धारण केलंय पवित्र असं तिलक केलेलं आहे कपाळावरती आणि ब्राह्मण येऊन जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर तुकोबराय म्हणले चिंतामणी देव ब्राह्मण म्हणायला लागले वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले ते मग म्हणल्याच्या नंतर महाराज तुकोबरायला शेवटी चिंतामणी देव ब्राह्मणाला गणपतीला बोलवणं शक्य झालं नाही त्याचं कारण आहे
ब्राह्मण कुळात जन्माला येऊन अभिमान जर धारण जर झाला असेल आणि त्या अभिमानामुळे चिंतामणी देव ब्राह्मणाला देव दुरापास्त झाला होता बरं का. मग म्हणून अभंगाच्या शेवटच्या गणपतीला तर काय आणू शकले नाही. त्याच्यामुळे शेवटी तुकोबाराय काय म्हणतात, तुकोबारायच्या शब्दाकडे ध्यान द्या महाराज. कारण जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट,
ऐका मी काय बोलतो. जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी तेही लोकात श्रेष्ठ. म्हणून महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळायला पुण्य करावं लागते. उगाच जन्म मिळणे उपयोग नाही. जर त्याच्या जीवनामध्ये जर ब्रह्मकर्म जर केला तर ते तेव्हा द्विजत्व सिद्ध होते बरं का. द्विज या शब्दाचा अर्थच ते आहे, दोन वेळेस जन्म. एकदा आईच्या उदरातून आणि दुसरं उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर जेव्हा तो गुरुच्या घरी विद्यार्जनासाठी जातो तेव्हा दुसरं जन्म. म्हणून त्याला द्विज शब्द सुद्धा आलेला आहे. परंतु तुकोबाराय ऐका, आपल्या आयुष्यामध्ये कधीच मंबाजीनं जेव्हा तुकोबारायला मारलं होतं काय म्हणे तुकोबाराय, बरं झालं तेव्हा आज मी क्रोध शिकवलो आणि माझ्यासारखा जर राहिला असता तर मंबाजीचं कंबरड मोडला असता महाराज. पण तुकोबाराय काय म्हणले, देवा खूप उपकार झाले तुझ्या माझ्यावर, आज मी क्रोध जिंकलो. कारण मंबाजीनं एवढं मला मारले तरी सुद्धा मला राग आला नाही, रागावर विजय मिळवला. आज मी क्रोध जिंकलो. तुकोबारायचं बोलणं आहे महाराज. हो, संतत्वाच्या पदाला गेल्याच्या नंतर संतत्व टिकतं बरं का. उगा संत म्हणून लोक जे आता कलियुगामध्ये जे रातोरात जे जगद्गुरु होऊ लागले आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जाऊन जेलमध्ये बसायला लागले, त्याला संत म्हणायचं का? संत म्हणायचं नाही महाराज. हो, त्याला उगा पोट भरणारी टोळी आहे म्हणायचं नाही. दंबे करू भक्ती सोंग दावी जना, अंतरी भावना वेगळीच. उगा हे सोंग आहे महाराज. म्हणून ऐका, ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा चिंचवडचा ब्राह्मण चिंतामणी देव ब्राह्मण अभिमानामुळे वाया गेले. आणि तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, आणि त्यांनाच मोठेपणा दिलं जातं का. गाथेमध्ये सुद्धा प्रमाण आहे, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड वंदावे धरून शिव नये तया. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड वंदावे धरून शिव नये तया. ब्राह्मण जरी अभक्त असला, ब्राह्मण जरी जार कर्म करणारा जरी असला तर त्याला दुरून वंदन करावं मन असं तुकोबाराय म्हणतात. मी नाही बरं का, उद्या गाथा काढून बघा, वाटल्यास माझ्यावर भरोसा वाटत. उद्या गाथा काढून बघा, गाथा वाचल्याशिवाय माता सुधरत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, माऊली ज्ञानोबारायांचे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, नवनाथ, श्रीमद भागवत, शिव महापुराण, किती मोठी संपदा आहे हिंदू धर्मामध्ये महाराज. इतरत्र आपल्या धर्मा एवढं मोठं धर्म कोणतंच नाही. लक्षात थांबा. म्हणून महाराज चिंतामणी देव ब्राह्मणाला अभिमानामुळे तो ब्राह्मण वाया गेला. आणि तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुमच्या पुण्याईनं. कोणाच्या पुण्याईनं? चिंतामणी देव ब्राह्मणाला बोलायला तुकोबाराय, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुमच्या पुण्याईनं मी काय करतो आणि त्वरित पुण्याशी. पांडुरंगाला विनवणी केली, टाहो फोडला महाराज नामाचा टाहो फोडला तुकोबाराय. काय कसा टाहो फोडला सगळ्यांनी म्हणा एकदा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा.
आता तसं तुकोबराया नामाचा टाहो फोडला. काय अक्षरे महाराज, विटेवर असणारा तो परमात्मा कसा आहे, समचरणम सरोजम सांद्र निलांबुदाभम किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो, असा असणारा परमात्मा विटेवरून उडी ठोकला. कसा उडी ठोकला, हके सरसे उडी घालून या स्तंभ फोडे. जसं भक्त प्रल्हादासाठी तो नरसिंह रूप धारण केला, तसं गणपती बाप्पाचं रूप धारण केला. कारण भक्ताचं लाज गेलं तर देवाचं लाज गेल्यासारखं आहे. म्हणून महाराज तुकोबरायचं लाज राखण्यासाठी पंढरीश परमात्मा विटेवर असणारा, विटेवर विराजमान झालेला परमात्मा गणपती बाप्पाचं रूप धारण केलं. सोंड भयंकर हलवीत असे विठ्ठल महाराज, सोंड आहे, कान सुपा एवढे, पोट विषाद उदर मंडल आहे. लोकांचा अपराध पोटात घालण्यासाठी गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे, कान सुपासारखे. म्हणून सांगायला लागलो, निंदा अथवा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती न करावी मानवाची. म्हणून महाराज तुम्ही काही बोला, गणपती बाप्पाला सगळंच माहित होते बरं का. कान सुपासारखे, म्हणून महाराज डोळे बारीक आहेत गणपतीचे, सूक्ष्म डोळे. म्हणून महाराज गणपतीचं रूप धारण केलं. आणि काय आश्चर्य, जगद्गुरु तुकोबराय बोलविल्या बरोबरला गणपती बाप्पा पंढरीश परमात्मा रूप धारण करून, गणपतीचं रूप धारण करून चिंचवडच्या ब्राह्मणाच्या घरी आले आणि सगळे पंगत बसले. आणि ब्राह्मण पुंडलिक वरदात वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहसा मन होते नाम घेता पुकारते, जीवन करी जीवित्व अंत हे पूर्ण ब्रह्म उदरमरण नोहे, जानी जय यज्ञ कर्म सीताकांत स्मरण जय जय राम. पुंडलिक वरदात झालं. गणपती बाप्पा पोट भरून जेवले, तुकोबराय पोट भरून जेवले, चिंचवडचे ब्राह्मण पोट भरून जेवले. एवढा आनंद केवळ आणि केवळ तुकोबरायच्या सामर्थ्यामुळे चिंचवडच्या ब्राह्मणाला, कुणाच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून संत देवापर्यंत नेणारा माध्यम आहे, लक्षात ठेवा महाराज. म्हणून संताविण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. म्हणून संताशिवाय पर्याय नाही, कोणत्या संताशिवाय पर्याय नाही. तुकाराम 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 तुकाराम. तुमच्या सुहृद पुकारे देवा, तुमच्या सुहृद तुमच्या
देव म्हणत जोगोया एवढी गरज थोडी देव म्हणत जोगोया एवढी गरज देव म्हणत जोगोया